लास्ट व्हिडिओमध्ये डायफ्रॅक्शन ऑफ पॅटर्न काय असतं हे समजून घेतलं. या व्हिडिओमध्ये आपण फ्रंट ऑफ आर डायफ्रॅक्शन ऑफ ए सिंगल स्लिट बघणार आहोत. फ्रंट ऑफ आर डायफ्रॅक्शन बाय सिंगल स्लिटने फ्रंट ऑफ आर डायफ्रॅक्शन आपण बघणार आहोत. आता बघा, फ्रंट ऑफ आर डायफ्रॅक्शन पाहिजे तुम्हाला सिंगल स्लिटमध्ये. आता आपण काय करूया, हे बघा, हे स्लिट घेतलं मी. सपोज हे स्लिट घेतलं एक्झॅक्टली सेंटरला, त्याचं मी म्हटलं काय, माझं लाईन मारून घेतलंय. चला, हा एक सोर्स आहे, हा एक सोर्स आहे, ठीक आहे. यांच्या इन बिटवीन मी काय घेतलं, एक कॉन्व्हेक्स लेन्स यूज केला. का यूज केला? कारण इन्फानाईट सोर्सपासून येतोय. फ्रंट ऑफ आर डायफ्रॅक्शन म्हणजे काय, स्क्रीन आणि सोर्समधला डिस्टन्स काय असतो, इन्फानाईट. म्हणून आपण काय घेतला, इथं काय घेतलं, स्क्रीन. हे काय तुमचं स्लिट आहे आणि हे काय तुमचं स्क्रीन आहे, आणि हे तुम्हाला दिसतंय लेन्स. हे काय दिसतंय तुम्हाला, लेन्स. ओके, चला. आता काय म्हणतो मी, इथून सोर्स आहे, या सोर्सने काय होणार आहे, इथून लाईट इमिट करायला, बेंडिंग व्हायला सुरुवात होईल. मी काय म्हटलं, पहिल्यांदा जे काही लाईट गेले सरळ गेले आणि सरळ जाऊन काय होणार, कॉन्व्हर्ज झाले लाईट. कॉन्व्हर्ज होऊन पुढे आले, पुढून कॉन्व्हर्ज करू आपण, ठीक आहे. इथून काय होणार, कॉन्व्हर्ज होणार या पद्धतीने कॉन्व्हर्ज झाले, ठीक आहे. हे लाईट झालेत. इथं काय मिळालं मला, ब्राईट बँड भेटणार, कारण की सगळे काय झाले, एकाच ठिकाणी मिळाले. त्याच्यामुळे मग काय म्हटलं मी, P0 म्हणजे काय भेटलं मला, ब्राईट बँड भेटला, ठीक आहे. इथं काय भेटलं मला, ब्राईट बँड, आणि सेंटरचा म्हणून त्याला मी 0 म्हटलं. सेंटरला भेटलं म्हणून काय म्हटलं मी, 0. आता मी काय म्हटलं, हीच लाईटने काय केलं, थोडीशी बेंडिंग केली. या प्रकारे बेंडिंग केली, ठीक आहे. या प्रकारे बेंडिंग केली. जर बेंडिंग मी म्हटलं थीटा अँगलने केलेले, तर हे सगळे लाईट मी काय केलं, थीटा अँगल जे बेंड झाले तेवढेच लाईट घेतले. हां, मग मी काय केलं, याला मी जसं इथं प्रिन्सिपल ॲक्सिस कन्सिडर केलं, तसंच हे समजावं म्हणून मी प्रिन्सिपल ॲक्सिस सारखं काढतोय, ठीक आहे. तुम्हाला अडचण नको याला, म्हणून मी काय केलं, ही लाईट विदाऊट बेंड म्हणण्यापेक्षा इथं अँगल किती बनवलं, त्यांनी थीटा बनवलं, ठीक आहे. बेंड झालेला आहे, पण मी एका पॉईंटला नेलं जेणेकरून तुम्हाला अडचण नको याला. इथं काय झालं, परत काय झालं, लाईटने काय केलं, थीटा अँगलने बेंड झालं. हां, इथून लाईट काय नाही, बेंड झालं थीटा अँगलने बेंड झाल्यानंतर हे सगळे पॉईंट इथे येऊन भेटतील, ठीक आहे. या पद्धतीने याला मी P म्हटलं, याला काय म्हटलं मी, P म्हटलं. क्लिअर आहे. आता बघा, हे डिस्टन्सला मी काय म्हटलं, X. ह्या डिस्टन्सला मी काय म्हटलं, X. हां, आणि हे जे डिस्टन्स आहे, स्क्रीन आणि सोर्समधलं डिस्टन्स, त्याला काय म्हणतो मी, कॅपिटल D. आणि हे जे डिस्टन्स आहे, स्लिटमधलं डिस्टन्सला आपण काय दाखवतो, स्मॉल d. आणि डायफ्रॅक्शनसाठी काय वापरतो मी सांगितलं तुम्हाला, A, ठीक आहे. डायफ्रॅक्शनसाठी काय वापरतो आपण, A. आता बघा, इथं तुम्हाला थीटा दिसतोय, याला मी या पद्धतीने एक्सटेंड करून घेतलेलं आहे, ठीक आहे. आता मी काय केलं, याला परपेंडिक्युलर टाकलं. काय केलं मी, ह्याला परपेंडिक्युलर टाकलं. इथं काय तुमचा परपेंडिक्युलर आहे. आता व्यवस्थित समजून घ्या, अँगल बघा. आता मी काय म्हणतो, हा काय थीटा आहे आणि हा टोटल अँगल काय 90. मग एवढा अँगल काय बनेल तुमचा, 90 मायनस थीटा, बरोबर की नाही. एवढा अँगल काय बनेल तुमचा, 90 मायनस थीटा. इथं जर 90 मायनस थीटा झाला, हा 90, तर इथला अँगल काय होणार, 100% थीटा. आणि हा जो आहे तोच एक्स्ट्रा डिस्टन्स दाखवतोय. हा जो आहे ब्लेंडिंगमधला हाच एक्स्ट्रा डिस्टन्स, त्याला तुम्ही म्हटलं पाथ डिफरन्स, आणि त्याला मी म्हटलं लॅम्बडा. पाथ डिफरन्स मी त्याला काय म्हटलं, लॅम्बडा. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. आता बघा, सेंटरला काय भेटणार आहे, सेंटरला ब्राईट बँड भेटणार आहे. हा 90 मायनस थीटा, तो काय दाखवला मी, लॅम्बडा. आणि मी जर बघितलं, मला लॅम्बडा काढायचा आहे, लॅम्बडा काढायचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, स्लिटमध्ये काय ॲक्ट होणार, 90च्या अपोजिट काय असतं, हायपोटेनस. म्हणून मी काय म्हटलं, साइन थीटा इज इक्वल टू काय, अपोजिट अपॉन हायपोटेनस. अपोजिट काय तुमचा लॅम्बडा, आणि हायपोटेनस काय, A, ठीक आहे. आणि मी जर म्हटलं थीटा खूप स्मॉल आहे, तर तुम्ही काय म्हणू शकता, थीटा जर स्मॉल असेल तर तुम्ही काय म्हणू शकता, थीटा इज इक्वल काय, लॅम्बडा बाय A. थीटा इज इक्वल काय म्हणू शकता तुम्ही, लॅम्बडा बाय A. जेव्हा अँगल व्हेरी व्हेरी स्मॉल असेल, कधी बोलू शकतो आपण हे, अँगल विल बी व्हेरी व्हेरी स्मॉल. क्लिअर आहे, अँगल विल बी व्हेरी स्मॉल. हा अँगल मला मिळाला. ओके, मग काय म्हणतो, मग या कंडिशननुसार इथं काय बनतंय, मला डायरेक्ट सांगता येईल का, इथं डार्क भेटतं का ब्राईट भेटतंय, सांगता येणार नाही. पण
मी इथं म्हटलं काय, इथं काय आहे, पूर्णपणे उजेड आहे, इथं पूर्णपणे उजेड आहे, तर 100% इथे येऊन काय होणार आहे, ब्राईट बँड भेटणार आहे. इथं काय भेटणार आहे, सेंट्रल ब्राईट बँड. इथं आपण सांगू शकतो बरोबर की नाही, सेंट्रल ब्राईट बँड. तुम्ही बघितलं असेल. आता ऍक्च्युअल डायफ्रॅक्शन म्हणजे काय सांगतो समजून. जर तुम्ही बॅटरीच्या अंधारात चमकवली तर काय होणार आहे, एका वेळानंतर ते अंधार अंधार होतो, एका ठिकाणी अंधार होऊन जाईल पूर्णपणे. म्हणजे पूर्णपणे एकदम उजेड असतं का, नाही, म्हणजे इनर साईडला जवळ असतं का, असं एकदम जास्त उजेड असतं. तसंच इथं काय होणार आहे, एकदम उजेड नंतर डार्क 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 आणि ऍट द एंडला काय होणार आहे, डार्क होणार आहे. हेच म्हणजे काय, डायफ्रॅक्शन. ठीक आहे. चल, साइन थिटा इज इक्वल काय भेटलं मला, लॅम्बडा बाय ए. ठीक आहे. ए मग ए इज इक्वल काय भेटलं मला, लॅम्बडा इज इक्वल काय भेटलं मला, ए साइन थिटा. ठीक आहे. लॅम्बडा म्हणजेच काय, पाथ डिफरन्स. पाथ डिफरन्स. लॅम्बडा म्हणजे काय, पाथ डिफरन्स. मग पाथ डिफरन्स तुमचा, मी जर म्हटलं पाथ डिफरन्स काय, लॅम्बडा, मग मला जर लॅम्बडाला काय करायचं, लॅम्बडा बाय 2 करायचं. काय करायचं मला, लॅम्बडाला लॅम्बडा बाय 2 करायचं आहे. आता व्यवस्थित मला लॅम्बडाला लॅम्बडा बाय 2 करायचं असेल तर काय करायचं, 2 ने मल्टिप्लाय आणि 2 ने डिवाइड करावं लागेल. बरोबर की नाही. 2 ने मल्टिप्लाय आणि 2 ने डिवाइड केलं म्हणजे काय भेटलं मला, इवन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. बरोबर की नाही. इवन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय, इथपर्यंत क्लिअर आहे. इवन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. आता बघा, माझा हा पाथ डिफरन्स जर लॅम्बडा म्हटला, पाथ डिफरन्स माझा लॅम्बडा आहे, तर जस्ट या सेंटरल काय असणार आहे, ब्राईट बँड असणार. ब्राईट बँड नंतर जस्ट नेक्स्ट हापी पॉईंट काय, लगेच नेक्स्ट आहे, म्हणजे इथं 100% काय बनेल, डार्क बनेल. कळालं का. हा जर सेंटरला ब्राईट असेल, त्याच्या नेक्स्ट काय असेल, डार्क असेल. मग आपल्याला हा कोणाच भेटला, इवन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 कोणाला मिळाला, डार्क बँड साठी मिळाला. कळाला का नाही. कारण की हा पाथ डिफरन्स किती आहे, लॅम्बडाचा आहे. हा पाथ डिफरन्स किती आहे, लॅम्बडाचा आहे. मग पाथ डिफरन्स जर इवन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 असेल तर तुम्हाला काय भेटतो, डार्क बँड. म्हणजेच त्याला आपण म्हणणार आहे मिनिमा. त्याला काय म्हणणार आपण, मिनिमा. मिनिमा कधी भेटणार आहे, मिनिमा कधी भेटणार आहे आपल्याला, मिनिमा कधी भेटणार आहे, इवन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. पाथ डिफरन्स विल बी, पाथ डिफरन्स विल बी इवन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. दिसतंय का तिथं, इवन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. ओके, इवन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. मला काय भेटलं, मला काय मिळालं, डार्क बँड भेटलं. म्हणजे हा मिनिमम म्हणजेच काय, डार्क. पाथ डिफरन्स, पाथ डिफरन्स म्हणजे काय, लॅम्बडा इज इक्वल काय भेटलं मला, ऑड मल्टिपल ऑफ ऑड मल्टिपल पाथ डिफरन्स. मग मी काय लिहिलं, पाथ डिफरन्स इज इक्वल टू काय, इवन मल्टिपल दाखवायचं म्हणून 2n लॅम्बडा बाय 2n लॅम्बडा बाय 2. म्हणजे काय, इवन. 2 ने मल्टिप्लाय करायचं काय, इवन दाखवतं. तुम्हाला जर आठवत असेल कन्स्ट्रक्टिव्ह मध्ये इवन असायचा, तर डार्क साठी इवन आलेला आहे. परत काच आहे, उलटा म्हणायचं आहे आपल्याला. ठीक आहे. इवन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. तुम्ही काय म्हणणार, यांची व्हॅल्यू काय घेणार, 1 2 3 सो ऑन. म्हणजे फर्स्ट मिनिमा, सेकंड मिनिमा, थर्ड मिनिमा, या पद्धतीने. ठीक आहे. हा, नंतर आपण काय घेऊया, मॅक्झिमा. मॅक्झिमा, मॅक्झिमा म्हणजे काय, ब्राईट. मग मला सांगा, ब्राईट बँड कधी बनू शकतो, ब्राईट बँड कधी, याच्यानंतर नेक्स्ट कधी असणार, मग ऑडला. इव्हनला काय असतो, मिनिमा, तर ऑडला काय असणार, मॅक्झिमा. म्हणून काय म्हटलं, पाथ डिफरन्स विल बी, पाथ डिफरन्स विल बी, डायग्राम तुम्हाला समजली पाहिजे, पाथ डिफरन्स विल बी ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. मग काय आलं, पाथ डिफरन्स, पाथ डिफरन्स इज इक्वल काय, पाथ डिफरन्स इज इक्वल काय म्हणणार तुम्ही, 2m+1. इथं 2m+1 घेतलंय का, कारण मला m ची व्हॅल्यू किती स्टार्ट करायची, 1 पासून. मग तुम्हाला फर्स्ट ब्राईट बँड, कारण की सेंटर म्हणून मी 0 म्हणतोय त्याला. ठीक आहे. म्हणून त्याला मी फर्स्ट ब्राईट बँड कधी भेटणार आहे, याच्यानंतर काय येणार आहे, डार्क, आणि डार्क नंतर पहिला जो आहे तो त्यानंतर फर्स्ट ब्राईट बँड. ठीक आहे. तो कसं भेटणार आहे, 2m+1 आणि लॅम्बडा बाय 2. म्हणजे तुम्ही काय, m ची व्हॅल्यू किती टाकणार, 1 2 3 सो ऑन, या पद्धतीने चालत जाणार. ठीक आहे. हे जर माझा पाथ डिफरन्स म्हणजे ब्राईट बँड, डार्क बँड म्हणजे मॅक्झिमा अँड मिनिमा. ठीक आहे. आता बघा, मी काय म्हणतो, हे बघा, हा एक्स म्हणजे काय दाखवतो तुम्हाला, पाथ डिफरन्स. हा एक्स म्हणजे काय दाखवतो तुम्हाला, पाथ
डिफरन्स म्हणजे एवढं पाथ डिफरन्स, म्हणजे इथून मला ब्राईट बँड किती येतो, यालाच आपण काय म्हणतो फ्रिंज विड्थ, किंवा याला काय म्हणतो आपण बँड पण शब्द आपण यूज केलेला आहे, बँड. ठीक आहे, ब्राईट बँड भेटतो का डार्क बँड भेटतो, इथपर्यंत क्लिअर असेल. तर सेंटरलाच काय भेटणार आपल्याला, सेंटरला काय भेटणार आहे, सेंटरला काय भेटणार आहे, ब्राईट बँड भेटणार आहे. ठीक आहे, मग मी काय म्हटलं, सेंट्रल ब्राईट बँड विड्थ, सेंट्रल ब्राईट बँड विड्थ, सेंट्रलचा बँड विड्थ बघतो आपण. ठीक आहे, चला आता आपल्याजवळ एक इक्वेशन आहे, इक्वेशन कोणता, हे याला इक्वेशन 1 म्हणूया. ठीक आहे, साइन थिटा इज इक्वल टू काय भेटलं मला, साइन थिटा इज इक्वल काय भेटलं मला, लॅम्बडा बाय ए, याला इक्वेशन मी 1 म्हटलं. ठीक आहे, आता तुम्हाला हा दिसतोय राईट अँगल ट्रायंगल, बघा या पद्धतीने, हा थिटा आहे आणि हा काय तुमचा एक्स आहे आणि हा काय तुमचा डी आहे. मग साइन थिटा इथं काय येणार तुमचा, साइन थिटा इज इक्वल काय, इथं तुमचं काय येणार, साइन थिटा इज इक्वल टू काय येणार आहे, एक्स अपॉन डी, एक्स अपॉन डी. चला मग मी काय म्हटलं, एक्स अपॉन डी इज इक्वल काय म्हणू शकता तुम्ही, लॅम्बडा बाय ए, एक्स अपॉन डी इज इक्वल काय, लॅम्बडा बाय ए. देअरफॉर एक्स इज इक्वल काय म्हणू तुम्ही, लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल ए. हे काय भेटलं मला, ब्राईट बँड किंवा डार्क बँडचं. हां बा, नेक्स्ट काय, मी जर म्हटलं बा हा हा काय होता माझा ब्लॉक होता, म्हणजे काय ऑब्स्टॅकल होता, तर काय झालं, या पद्धतीने माझे एवढा पार्ट जो आहे त्याला मी म्हटलं एक्स, तर इथून लाईट बेंड होऊन हाफ पार्ट जाणार आहे. हां, लाईट इथून बेंड होऊन हाफ पार्ट होणार, म्हणजे आ अर्धा म्हणजे आ x/2 आणि हा x/2, म्हणजे टोटल काय होणार तुमचा 2x होणार आहे, बरोबर की नाही, टोटल काय होणार तुमचा 2x. हां, म्हणून काय म्हणतो मी, सेंट्रल विड्थ इज इक्वल टू 2 × x. मग x किती आहे तुमचा, λ/2, म्हणजे काय लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल ए, हे झालं मला सेंट्रल विड्थ. ठीक आहे, हे झालं माझं सेंट्रल विड्थ. ठीक आहे, आता प्रश्न राहिला, असं काय घडतं की तुमचं स्प्रेडिंग काय होतं, हळूहळू कमी कमी होतं, याच्यावर थोडंसं डिस्कशन करू. त्यासाठी हा पार्ट, या पार्टमध्ये बघा, म्हणजे ब्राईट हळूहळू काय होतं, डार्क 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 असं शेडिंगमध्ये काय भेटतं, याचं उत्तर बघा व्यवस्थित. हे बघा, हे काय तुमचा एवढं पार्ट काय लॅम्बडा आहे, एवढा पार्ट काय तुमचा लॅम्बडा आहे. हां, इथं जर मी सेंटरला जर मी मारलं, म्हणजे हा पार्ट कोण जाईल तुमचा λ/2 होऊन जाईल. म्हणजे इवन मध्ये जर मल्टिप्लाय केला, इवन जर मल्टिप्लाय केला λ/2, तर तुम्हाला काय भेटलं, डार्क बँड भेटलं. ठीक आहे, जर आता इथं काय म्हटलं मी 2 लॅम्बडा घेतला, इथं काय घेतलं मी, पाथ डिफरन्स काय घेतला, 2 लॅम्बडा घेतला. पाथ डिफरन्स जर मी 2 लॅम्बडा जर घेतला, तर तुम्हाला याचं इक्वल किती, λ/2च्या 4 पार्टमध्ये डिवाइड करा, बरं 1 2 3 4, म्हणजे काय होणार आहे, हा काय होणार आहे 3 λ/2, हा लॅम्बडा होणार आहे, मग हा काय होणार तुमचा λ/2. ठीक आहे, आता बघा तिथं डार्क बँड का भेटलं, बघा हा प्लस असणार आहे तर हा मायनस असणार आहे, तर प्लस मायनस एकमेकांना काय करतील, कॅन्सल करतील, म्हणून तिथं काय होतं पहिल्यांदा डार्क बँड. इथं पण बघा आ प्लस आहे, आ मायनस आहे, आ प्लस आहे, आ मायनस आहे, दोघं एकमेकांना काय करतील, कॅन्सल करतील आणि ब्राईट बँडच्या ऐवजी काय भेटेल, डार्क बँड भेटेल, जेव्हा माझा हा असेल, बरोबर की नाही, इवन मल्टिपल ऑफ λ/2, बरोबर की नाही, इवन मल्टिपल ऑफ λ/2, लॅम्बडा नंतर काय झाला λ/2 लॅम्बडा. आता आपण काय म्हणूया, ब्राईट बँडसाठी विचार करूया आपण. ठीक आहे, ब्राईट बँडसाठी काय होणार आहे, हा जो काय लॅम्बडा आहे, हा जो लॅम्बडा आहे त्याला मी काय म्हणणार, इवन मल्टिपल करायचं आहे, हा इवन मल्टिपल झाला, ऑड मल्टिपल करायचं आहे, तर मी काय म्हटलं इथं 3 लॅम्बडा म्हटलं, सपोज 3 लॅम्बडा म्हटलं तर काय होणार, ऑड मल्टिपल ऑफ λ/2, ऑड मल्टिपल ऑफ λ/2 म्हटलं तर याचं किती याच्यामध्ये डिवाइड होईल, 3 याच्यामध्ये डिवायडेशन होईल. ठीक आहे, 3 याच्यामध्ये डिवायडेशन झालं तर हा कॅन्सल, हा पार्ट रिमेनिंग राहील, त्याच्यामुळे थोडंसं ब्राईट बँड भेटेल. ठीक आहे, नंतर आपण काय करूया, 5 λ/2 करू, ऑड मल्टिपल ऑफ λ/2, कारण की आपण कोणासाठी चाललोय, हे कोणासाठी झालं तुमचा डार्क कंडिशनसाठी मिळाला, आणि हे कोणासाठी मिळते मला, ब्राईट बँडसाठी. हे तुम्हाला कन्सेप्ट सांगतोय, असं विचारलं जाणार नाही. 5 λ/2 म्हणजे तुम्ही काय कशा 5 इक्वल पार्टमध्ये डिवाइड कशा 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे, हा कॅन्सल करेन एकमेकांना, दोघं एकमेकांना कॅन्सल केलंय, यांनी एकमेकांना कॅन्सल केलं. आता काय झालं, पहिल्यामध्ये 2च कॅन्सल झाले, आता काय झाले 4 कॅन्सल झाले एकमेकांशी,
म्हणजे इंटेन्सिटी कधी कमी भेटत. जेवढा पाथ डिफरन्स वाढत जाईल, जेवढं पाथ डिफरन्स ऑड मल्टिपलमध्ये वाढत जाईल, तसं ब्राईट बँड काय जाईल, कमी जाईल आणि नंतर काय होणार आहे, डार्क बँडकडे जाणार आहे. ठीक आहे. होप सो क्लिअर असेल तुम्हाला. परत एकदा मी एक्सप्लेन करतो पटकन. फ्रोनोफर डायफ्रॅक्शन घेतल्यामुळे स्क्रीन आणि सोर्स मधला डिस्टन्स जो असतो तो घ्यावा लागतो मला इन्फानाइट. आणि आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, इंटरपल्स मध्ये इवन मल्टिपल ऑफ λ/2 ला ब्राईट बँड भेटत होता, इथं ऑड मल्टिपल ऑफ λ/2 ला ब्राईट बँड भेटतोय, म्हणजेच मॅक्सिमा भेटतोय. मिनिमा एक्झॅक्टली अपोजिट असेल. इंटरपल्स मध्ये आपण यूज केलं स्लिट मध्ये डिस्टन्स स्मॉल डी ने, इथं आपण यूज केलं स्मॉल ए ने. ठीक आहे. मग साइन थिटाचे दोन ठिकाणी फॉर्म्युला यूज केला आणि सेंट्रल विड्थ काढला, आणि सेंट्रल विड्थ डबल का असतो याचं पण आपण एक्सप्लेनेशन बघितलं, का बरं डबल झाला होता. ठीक आहे. आणि एक्स इज काय भेटणार मला, λD अपॉन स्मॉल ए. ठीक आहे. हा फॉर्म्युला आपल्यासाठी खूप गरजेचा आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत न्यूमेरिकल्स. न्यूमेरिकल्ससाठी तुम्हाला दुसरी डिफरंट प्लेलिस्ट मिळेल आणि न्यूमेरिकल्सची सुरुवात करूया आपण. चला बस या व्हिडिओमध्ये इतकंच.